तिकडे कोल्हापुरातल्या संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याशी चर्चा केली आहे। संभाव्य पूरस्थितीच्या अनुषंगाने दोघांमध्ये जवळजवळ 20 मिनिटे चर्चा झाली। पूरस्थिती निर्माण झाल्यास पूरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरणाच्या शाहू महाराजांनी सूचना दिल्या आहेत। शासनाने सगळे प्रिकॉशन्स घेतलेत असं त्यांचं म्हणणं आहे। पूर जरी आला तरी NDRF टीम्स आणि शासनाच्या टीम्स सगळ्या तयारीत आहेत आणि अडचण काही येणार नाही असं त्यांचा अंदाज आहे। कारण अजून पातळी कमी आहे, अजून डेंजर पातळीला जायला अजून पुष्कळ वेळ। स्थलांतराच्या सूचना त्यांनी केलेल्याच आहेत असं आत्ताच सांगितले आम्हाला। म्हणजे एक व्यक्ती कुठला व्यक्ती कुठल्या ठिकाणी जाऊन राहणार याची सुद्धा त्यांनी तयारी केली आहे। तयारी तशी सांगण्याप्रमाणे चांगली आहे, तर जास्त काळजी जरी घेतली पण घाबरण्यासारखं काही नाही। जून आणि जुलैचा विचार करता आपल्याकडे 64% पाऊस पडलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे राजाराम बंधारा याची आज रोजीची 5 वाजताची पातळी जी आहे ते 33 फूट 10 इंचाची आहे आणि राजाराम बंधाऱ्याची इशारा पातळी ही 39 फुटाची आहे आणि धोका पातळी ही जवळपास 43 फुटाची आहे। तर ऑरेंज अलर्टचा विचार करता आणि कॅचमेंट एरियामध्ये होणाऱ्या पावसाचा आणि त्याचा डिस्चार्ज जो चालू नदीमध्ये ह्या सगळ्याचा विचार करता आपण पूर्ण प्रशासन हे अलर्ट मोडवर आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।